11 नोव्हेंबर 2025च्या प्रश्न 1. भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? अ. 5 नोव्हेंबर, ब. 11 नोव्हेंबर, क. 14 नोव्हेंबर, ड. 24 जानेवारी. उत्तर ब. 11 नोव्हेंबर. प्रश्न 2. भारतातील कोणत्या राज्याने मार्टिरडम रिमेंब्रन्स मंथ नोव्हेंबरमध्ये घोषित केली आहे? अ. महाराष्ट्र, ब. पंजाब, क. गुजरात, ड. राजस्थान. उत्तर ब. पंजाब. प्रश्न 3. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची घटना कोणत्या दिवशी झाली? अ. 9 नोव्हेंबर 2025, ब. 10 नोव्हेंबर 2025, क. 11 नोव्हेंबर 2025, ड. 12 नोव्हेंबर 2025. उत्तर ब. 10 नोव्हेंबर 2025. प्रश्न 4. भारतातील कोणत्या राज्यात दुसऱ्या फेजमध्ये विधानसभा निवडणूक 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे? अ. गुजरात, ब. बिहार, क. तामिळनाडू, ड. केरळ. उत्तर ब. बिहार. प्रश्न 5. के विजा हे कोणत्या देशाने कौशल्ययुक्त परदेशी कामगारांसाठी सुरू केले आहे? अ. जपान, ब. चीन, क. दक्षिण कोरिया, ड. ऑस्ट्रेलिया. उत्तर ब. चीन. प्रश्न 6. दुसऱ्या फेजची मतदान 11 नोव्हेंबर रोजी किती मजल्यांवर होणार आहे? अ. 100, ब. 122, क. 150, ड. 175. उत्तर ब. 122. प्रश्न 7. राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या व्यक्तीच्या जयंती रोजी साजरा केला जातो? अ. महात्मा गांधी, ब. डॉ. भीमराव आंबेडकर, क. मौलाना अबुल कलाम आझाद, ड. सुभाषचंद्र बोस. उत्तर क. मौलाना अबुल कलाम आझाद. प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या प्रकारची घटना फरीदाबाद येथील डॉक्टर यांच्या घरी उघडकीस आली आहे? अ. अन्विषित अवैध धातूंची साठवणूक, ब. महापालिकेची भ्रष्ट व्यवहार, क. अनेक स्फोटक आणि बंदुकांची जप्ती, ड. कौशल्य परदेशी कामगारांसाठी वीज बँड. उत्तर क. अनेक स्फोटक आणि बंदुकांची जप्ती. प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीबाबत देशात विद्यालय सुट्ट्या देशल्या गेल्या आहेत? अ. हवामान बदलाच्या कारणाने, ब. निवडणुकीच्या कारणाने, क. क्रिकेट स्पर्धेमुळे, ड. रेल्वे अपघातामुळे. उत्तर ब. निवडणुकीच्या कारणाने. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या श्रेणीचे प्रश्निती करंट अफेअर्स स्रोत आपल्याला दैनंदिन करंट अफेअर्स म्हणून उपलब्ध झाला आहे? अ. इतिहास व संस्कृती, ब. विज्ञान आणि तंत्रज्ञान, क. चालू घडामोडी करंट अफेअर्स, द. केवळ ग्रीड शब्दसंग्रह. उत्तर क. चालू घडामोडी.